नमस्कार. तर आरवी अँड मॉम या चॅनलमध्ये तुमचं खूप सारं स्वागत आहे. आरवी आत्ता जस्ट स्कूलमधून आले आणि तिचं फेवरेट बिस्किट खाते. कारण तिला म्हटलं आता बिस्किटच खा, कारण मी आज तिच्यासाठी बनवणार आहे स्पेशल कच्ची दाबेली. तिची खूप दिवसापासूनची फरमाईश होती की आई मला कच्ची दाबेली बनव म्हणून. तर मग तिच्यासाठी मी आज कच्ची दाबेली बनवते घरच्या घरी. सोपं साधंसुधंच बनवणार आहे. जास्त असं काही गोष्टी फॉलो नाही करणार, म्हणजे एकदम परफेक्ट रेसिपी नाही आहे माझी, पण जे काय मला येतं तसं मी बनवणार आहे. तर तुमच्याबरोबर पण शेअर करावं म्हटलं, म्हणून मी आत्ता व्हिडिओ स्टार्ट केला आहे. सकाळी सगळी कामावरून ऑफिसला गेले होते. जस्ट आत्ता ऑफिसवरून आले, देवाची दिवाबत्ती वगैरे लावली आणि मग व्हिडिओ स्टार्ट केला आहे. कारण खूप काम असतं ऑफिसमध्ये, त्याच्यामुळे मला सकाळचा पण व्हिडिओ करायला भेटत नाही, कारण आरवीचा अभ्यास पण असतो आणि ती डान्स प्रॅक्टिसला आहे आत्ता. म्हणजे ती गॅदरिंगमध्ये आत्ता तिला घेतलं आहे. आधी नव्हतं घेतलं पण आता घेतलं आहे. तर त्याच्यामुळे तिचा स्कूलमधला जो काही स्टडी पेंडिंग असतो, ज्यावेळेस ती प्रॅक्टिसला जाते त्यावेळेस मग तिचा तो स्टडी मी सकाळी कंप्लीट करून घेते. त्यामुळे मला सकाळी व्हिडिओ घ्यायला जमत नाही. तर असंच चॅनलला कनेक्ट राहा. स्टार्ट करते. मगाशीच मी व्हिडिओला स्टार्ट केलं आहे. ॲक्च्युली मी ह्याच्यामध्ये जे काही मसाला लागतो तो भाजून, म्हणजे आपला जे गरम मसाला असतो, कॅमेरा ॲक्च्युली व्यवस्थित सेट झाला आहे की नाही मला माहीत नाही, पण मी ट्राय करते बनवायचं. तर जो काही गरम मसाला असतो, धने, जिरा, बडीशेप, आपले सगळे गरम मसाले, अख्खे खडे मसाले आणि थोडंसं नारळाचा खीस, म्हणजे खोबऱ्याचा खीस, तर ते गरम छान भाजून घेतलंय, रोस्ट करून घेतलंय आणि आता ते बारीक करायचं. तोपर्यंत मी ते शेंगदाणे पडलं की आजीने शेंगा दिल्या, तर मी माझ्या व्हिडिओ थ्रू आजीला थँक्यू बोलेन, कारण आजी काही यूट्यूब वगैरे बघत नाही. पण मी तुम्हाला माझं एक मत सांगते की आजी आमची खूप प्रेमळ आहे आणि ती कधीच कोणती गोष्ट कुणाला ठेवून खात नाही, पहिली गोष्ट. आणि तिने स्पेशल शेंगा दिल्यात, तर मग मी म्हटलं चला आज छान असा मसाले भात बनवूया, म्हणून आजचा बेत आहे. कारण उद्या सुट्टी आहे, उद्या सगळं निवांत असणार आहे. त्याच्यामुळे आजच म्हटलं चला आज थोडीशी आपली स्वतःची खाण्याची हौस करू. कारण डेली आम्ही नॉर्मल पटपट सगळं, मी ऑफिसवरून आल्यानंतर जेवण बनवून घेते, भाकरी भाजी, बाकी सगळं हेल्दीच असतं, काय असं बाहेरचं वगैरे जास्त खाण्यात येत नाही. पण म्हटलं चला आज आरवीची फरमाईश पण होती, मला दाबेली खायची खूप दिवसापासून आणि आजीने डाळिंब पण दिलेली, त्यामुळे म्हटलं चला डाळिंब तर आहे तर तुम्हाला पण छान अशी कच्ची दाबेली घरच्या घरी ट्राय करू, म्हणून म्हटलं चला. आणि त्याचबरोबर जोडीला एक थोडासा मसाले भात, झाला आमचं डिनर. जास्त नाही आणि जास्त भूक पण नाही मला पण, आरवीला पण. तर असा असणार आहे आमचा आजचा बेत. तर चॅनलला असंच कनेक्ट राहा. तर इथे मी दाबेलीचा मसाला बनवून घेतलाय, तुम्हाला दाखवते. हा असा मसाला तयार झालाय आणि नंतर गरमागरम दाबेली करणार आहे. पहिलं मसाले भात करून घेते, कारण नुसतं दाबेली पाव म्हणजे आमच्याकडे चालत नाही, म्हणजे पावावरती पोट भरत नाही. आमच्या दोघींचं भरेल पण पाऊच्या बाबांचं नाही भरत, म्हणजे आरवीच्या बाबांचं. आरवीचं टोपण नाव पाऊ आहे, म्हणून मी आरवीच्या बाबांना पाऊचे बाबा असं पण बोलते. तर दाबेली सोबत असणार आहे थोडंसं पावटे टाकून मसाले भात. आणि हो, हे वारुगडचे पावटे आहेत आणि खूप छान. इथे पावटे भाजून घेते, त्यानंतर शेंगदाणे थोडेसे भाजून घेणार आहे आणि बस पावटे आणि शेंगदाणेच टाकणार आहे. दुसरं माझ्याकडे काय अवेलेबल नाहीये, गाजर वगैरे हे काही नाहीये. नॉर्मल शॉर्टकटमध्येच बनवणार आहे, कारण खूप उशीर झालाय. 8:30 पर्यंत आम्ही जेवण करतो, म्हणजे आरवीला पण तोपर्यंत भूक लागलेली असते. त्याच्या आत मला हे सगळं आवरून घ्यायचं. तर तुम्हाला माझे ब्लॉग आवडत असतील तर नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब पण करायला विसरू नका. आणि मला कमेंट करून पण सांगा की मी अजून माझ्या ब्लॉगमध्ये, म्हणजे व्हिडिओमध्ये काय चेंजेस केले पाहिजेत, किंवा माझे व्हिडिओ अजून कोणत्या टाईपचे तुम्हाला बघायला आवडेल. माझ्याकडे जी काही इन्फॉर्मेशन असते ती मी तुमच्याबरोबर नक्की शेअर करायची प्रयत्न करते, म्हणजे करेन. आता तुम्ही माझे यूट्यूब फॅमिली आहात आणि व्हिडिओला पण मला तुम्ही खूप सारं सपोर्ट करताय, त्यामुळे धन्यवाद. तर डेली मी ऑफिसवरून आल्यानंतर जेवण करायला स्टार्ट करते, त्यावेळेस नॉर्मल जेवण असतं. पण आज आरवीची फरमाईश होती, तर चला म्हटलं आपल्या मुलीला आपण करून देऊया, कारण तिला पण खूप आवडते आणि तिचं खूप दिवसापासून इच्छा होती. तर आमचा
किचन टॉप काउंटर खूप छोटा आहे, त्याच्यामुळे एवढ्याशा जागेमध्ये मॅनेज करणं अवघड होतं मला. ॲडजस्ट करते. तर किचन छोटा असल्यामुळे मला स्टँडी ठेवायला प्रॉपर जागा नाही होत, त्याच्यामुळे थोडासा अँगल चुकतो व्हिडिओ घेताना. पण तरी पण मी हळूहळू शिकेल, कारण आपण करतो त्यावेळेसच आपण शिकतो. आपण एखादी गोष्ट ट्राय करतो त्यावेळेसच आपण शिकतो असं मला वाटतं. एकसाथ सगळं पडलं पाहिजे बेटा. मी इथे दाबेलीसाठी स्टफिंग बनवत आहे. तर त्यासाठी पहिल्यांदा मी कढईमध्ये 2 टेबलस्पून ऑइल घेतलं होतं. त्याच्यामध्ये जिरा पावडर, धना पावडर, थोडीशी मोहरी, नंतर लाल मिरची पावडर, थोडासा आपला तिखट मसाला टाकला होता, थोडंसं तिखट येण्यासाठी, कारण मी मसाल्यामध्ये मिरची टाकली नव्हती, जो मी दाबेलीसाठी स्पेशल बनवला होता. आणि त्याच्यानंतर मी 2 चमचे चिंच गुळाचा कोळ टाकला होता. आणि नंतर मी जो स्पेशल दाबेलीसाठी मसाला बनवला होता तो 2.5 चमचे टाकला होता. आणि नंतर स्मॅश केलेले बटाटे टाकून छान असं परतून घेतलं होतं. आणि मग नंतर मी ज्या प्लेटमध्ये मला सर्व करायचं होतं त्या प्लेटमध्ये काढून घेतलं. आणि जी काही ही जी तयारी होती ती मी आधी सर्वप्रथम करून ठेवली होती. म्हणजे कांदा चिरून ठेवला होता, कोथिंबीर, डाळिंब, पुन्हा हे जे मसाल्याचे शेंगदाणे बनवले होते ते. आणि मग त्यानंतर ज्यावेळेस आपण ती भाजी पूर्णपणे पसरून घेतो, जे स्टफिंग करणारे ते पोटॅटोचं ते सगळं पसरून घेतलं नाही का प्लेटमध्ये, की त्याच्यावरून आपण असं गार्निश करायचं छान असं. आणि छान स्ट्रीट स्टाईल दिसत होती आणि मला पण खूप आवडली आणि चवीला पण तितकीच छान झाली होती. कारण माझं कसं असतं, मी जर ठरवलं की आज मला एखादा पदार्थ बनवायचा आहे तर त्यासाठी मी 100% मनापासून प्रयत्न करते आणि माझ्याकडून तो चांगलाच होईल अशी पॉझिटिव्ह अपेक्षा ठेवते. त्यामुळे तो नेहमीच चांगला होतो आणि सर्वांना पण खूप आवडलं. म्हणजे माझ्या बहिणीने पण खाल्ली होती, तिला पण खूप आवडली. आणि माझ्या दोन्ही बहिणी नेहा आणि ऐश्वर्या या दोघींना पण खूप आवडली. ऐश्वर्याच्या मिस्टरांना पण खूप आवडली दाबेली. सगळ्यांनी खूप छान रिव्ह्यू दिला. तर सर्विंग प्लेटमध्ये असं छान गार्निश, आपण जे स्टफिंग दाबेलीसाठी लागणार आहे ते छान गार्निश करून घ्यायचं. त्यानंतर पावाला मधून कट करायचं. त्याच्यामध्ये आपण जो दाबेलीसाठी स्पेशल मसाला बनवला होता तो थोडासा स्प्रेड करायचा दोन्ही साईडनी. थोडंसं चिंच गुळाचा जो कोळ असतो तो नॉर्मल थोडासा पावाला लावून घ्यायचा दोन्ही साईडून. आणि जे आपण स्टफिंग बनवलेलं आहे ते त्याला लावायचं आणि गरम तव्यावरती म्हणजे लो फ्लेमवरती हे पाव छान गरम करून घ्यायचे दोन्ही साईडून. तुमच्याकडे बटर असेल तर तुम्ही बटर लावून गरम करू शकता किंवा तुमच्याकडे तूप असेल तर तूप लावून गरम करा. मी तूपच लावलं होतं. आणि छान गरम झाल्यानंतर मी आरवीला खायला दिलं. तिचा रिव्ह्यू बघा. ही आहे दाबेली आईने बनवली. सो टेक वन बाईट. आवडले तुला? टॅमॅटो, कांदा. I will take only dabeli, then I will eat. घरी बनवल्यामुळे आम्ही 4-5 दाबेले खाल्ल्या. बाहेर तर एवढं काही खाल्लं डायरेक्ट नसल्यातले विचार करून 2च खाल्ले असते, पण अप्रतिम झाले. ही दाबेली बाहेर 30-20 रुपयाला भेटते. ती आम्ही कितीला बनवली? 40 पाव कितीला भेटला आपल्याला? 30 रुपयाला पाव भेटले. आणि 10 रुपीची शेव 40 रुपीज झाले. आणि 10 रुपीची बडीशेप पॅकेट. बाकी सगळ्या गोष्टी आपल्या घरामध्ये अवेलेबल होत्या. 50 रुपीजमध्ये खूप 12 पाव आणले, म्हणजे 12 पाव आणले होते. 2 पावची लादी आणली होती. एका लादीमध्ये 6 पाव असतात. तर त्यातले 3 पाव आम्ही बाबांसाठी ठेवले आणि बाकीचे आम्ही खाल्ले. मला जसा वेळ मिळेल तसे मी नवीन नवीन पदार्थ बनवण्याचं ट्राय करत असते. मला जे आवडतं किंवा आरवीला जे आवडतं किंवा आरवीच्या बाबांना जे आवडतं ते मी जास्तीत जास्त माझा प्रयत्न असतो की आपण घरीच बनवूया, घरी ट्राय करून बघू. तर मी कधी कधी यूट्यूबवरती पण रेसिपी बघते आणि घरी बनवण्याचा प्रयत्न करते, कारण मला असं वाटतं की आपण पण ट्राय केलं पाहिजे. तर छान असं आम्ही दोघींनी मिळून डिनर केलं, मी आणि आरवीनी. आरवी फ्रेश होते आणि मस्त जेवण केलं, मसाले भात वगैरे. दाबेली पण खूप छान झाली होती, आरवीला खूप आवडली. आणि ते आजचाच ब्लॉग मी इथेच एंड करते. भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय. आणि लाईक अँड शेअर करा, सबस्क्राईब पण करा. भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचं मत कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.